श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ज्योतिषशास्त्रात ग्रह नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिष गणनेनुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होते तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग म्हणतात. हा योग कार्यसिद्धीसाठी खूपच शुभ मानला जातो, कारण गुरु हा कार्यात प्रगतीचा कारक मानला जातो आणि योगाचा प्रभाव म्हणजे पुष्य ज्यामध्ये गुरु त्याचे स्थान घेतात. आता उद्या गुरु पुष्यामृत योग आहे. पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण पक्षाच्या दशमी तिथीला म्हणजे 26 सप्टेंबर रोजी गुरु पुष्यामृत योग जुळून येत आहे. या दिवशी सकाळी 11:34 गुरुपुष्य योग सुरू होईल, तर सायंकाळी 6:12 समाप्त होईल. मान्यतेनुसार पुष्य हा नक्षत्रांचा राजा मानला जातो, म्हणून गुरु पुष्यामृत योगात खरेदी विशेषतः फलदायी मानली जाते. या नक्षत्राप्रमाणे सर्वार्थ सिद्धी योगात केलेली खरेदी देखील विशेष मानली जाते आणि ती सर्व प्रकारची सिद्धी देते. अमृत सिद्धी योगात शुभ कार्य आणि खरेदी अमृतसार फळ प्रदान करते, तर रवी योग हा सूर्यप्रधान योग आहे, तो देखील खरेदीसाठी विशेष मानला जातो. आता पितृपक्ष देखील सुरू आहे. मग या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण सोने चांदी खरेदी करत नाही. मग तुम्हाला जर संकोच वाटत असेल तर तुम्ही त्या गोष्टी खरेदी करू नका, पण आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आणा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील लक्ष्मी प्राप्ती होईल. तर त्यावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. आता या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे. आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण उपाय जरूर करावे, कारण की जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर आपण कोणतंही काम करायला घ्या, त्या कामामध्ये देखील अडचणी अडथळे संकटे येतात, ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. तसेच मुलांचं आजारपण सतत चालू असतं, घरामध्ये आर्थिक टंचाई असते, पैसा आला तरी तो स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो, घरामध्ये आपल्याला आर्थिक टंचाई देखील जाणवत असते. तसेच संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, अशा अनेक समस्या असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय व काही सेवा करायच्या आहे. तर कोणते उपाय व सेवा कराव्यात हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो, ती सेवा ही विशेष फलदायी ठरत असते. तर या दिवशी आपण थोडं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर स्प्रे करायचं आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण असं पाणी स्प्रे करावं की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करणार नाही. तसेच आपण दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण देखील बनवायचं आहे. तर आपण 11 आंब्याची पाने घ्यायची आहे. पाने घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसायची आहे. आंब्याच्या पानांना मध्ये कुठेही होल किंवा छिद्र नसावं अशीच आंब्याची पाने आपण घेताना घ्यायची आहे. त्यानंतर 11 सफेद फुले घ्यायची आहे. आता आपण एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे 11 आंब्याची पाने आणि 11 सफेद फुलांचं तोरण बनवून घ्यायचं आहे. या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं आणि शुभतेचं प्रतीक समजलं जातं. तसेच कोणतंही शुभ कार्य असो आपण आंब्याच्या पानांचा वापर हा करत असतो. एकदा कामदेव आंब्याच्या झाडावर बसले असताना तेव्हाच भगवान भोलेनाथांनी त्यांचा 3रा डोळा उघडला होता. त्यावेळी कामदेव हे जळून खाक व्हायला लागले. त्यासोबतच आंब्याचे झाड देखील जळायला लागले. पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला. तरी पण भगवान भोलेनाथ हे प्रसन्न झाले आणि आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या झाडाचा पानांचा जिथे पण वापर होईल तिथे कधीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करू शकत नाही. त्यानंतर आंब्याचे झाड देखील हिरवेगार झाले. त्यामुळे असे आंब्याच्या पानांचे तोरण आपण दरवाजावरती लावायचे आहे. आता प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढल्यावरती आपण सफेद फुलावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. आता हे जे काही तोरण आहे ते तुम्ही लाल दोऱ्यामध्ये देखील बनवू शकता आणि जर तो नसेल तर तुम्ही फक्त सफेद दोरा घेतला तरी पण चालेल. आता हे तोरण आपण आपल्या दरवाजावरती लावल्यामुळे बाहेरील कोणताही व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊ दे, तो घरामध्ये येताना सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल. अगदी एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट विचार आहे किंवा दुसरे काही वाईट करण्याचं कृत्य करत आहे तरी पण तो व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये सकारात्मकताच घेऊन येईल. तसेच आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी राहील. त्यामुळे असं आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही प्रत्येक गुरु पुष्यामृतला आपल्या दरवाजावरती लावायचं आहे. आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे.
आता पितृपक्ष चालू आहे, त्यामुळे गोमातेची सेवा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे की ज्यामुळे आपले पूर्वज देखील प्रसन्न होतील। पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकार्य आहे। मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात। आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे। मान्यतेनुसार गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात। गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात आणि सुख समृद्धी येते। आता आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी एक चपाती बनवायची आहे। आता जी काही चपाती बनवणार आहोत आपण पहिलीच चपाती घ्यायची आहे किंवा अगदी तुम्ही पुरणपोळी देखील बनवू शकता। ही चपाती घेतल्यानंतर तिच्यावरती आपल्याला थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे। मग तुम्ही गाईचं टाकू शकता किंवा म्हशीचं शुद्ध तूप टाकलं तरी पण चालेल। तसेच आता आपल्याला त्यावरती थोडासा गूळ देखील टाकायचा आहे। गूळ सर्व साईडने पसरून घ्यायचा आहे। तसेच चिमूटभर हळद त्या पोळीवरती टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते। आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते। त्यानंतर त्या चपातीचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे आणि ही चपाती घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे। अगदी तुम्हाला ही चपाती देणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त गोमातेला गूळ खायला दिला तरी पण चालेल। तर आता हे घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे। आपण एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे। गोमातेच्या पायावरती पाणी टाकायचं आहे। गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ही गोमातेला ही चपाती आपण द्यायची आहे। तुम्हाला जर हातातून चपाती देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा। गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही लांबून चपाती दिली तरी पण चालेल। गोमातेला आपण 3 प्रदक्षिणा करायच्या आहे। 3 प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे त्यातील थोडी माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। त्यानंतर गोमातेकडे आपण प्रार्थना करायची आहे। आपल्या पूर्वजांकडे देखील आपण प्रार्थना करायची आहे। पूर्वजांना म्हणायचे आहे की माझ्याकडून काही चूक झाली असेल, घरातील लहान्याकडून मोठ्याकडून कोणतीही चूक झाली असेल तर मला माफ करावे, पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्कीच करेल असे म्हणावे। कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि ते गाय, कुत्रा, कावळा या रूपामध्ये देखील आपल्या समोर येत असतात। तर आता त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती गोमातेला सांगायची आहे। अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू द्या। मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल, जे काही आहे ते तुम्ही गोमातेला सांगायचे आहे। तसेच गोमातेला तुम्ही हिरवा चारा देखील खायला देऊ शकता। आता यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे। आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जे काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा फलदायी ठरत नाही। त्यामुळे कधीही आपण मंदिरामध्ये जाऊ किंवा कोणतेही उपाय व सेवा करू त्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे। जर आपण मध्ये कुठे थांबलो तर आपला उपाय हा सफल ठरत नाही, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा। धन्यवाद।